Good morning, all. Screen is Good visible. morning, ma'am. ma'am. Good morning, ma'am. Okay. Screen is visible. Yes, ma'am. Yes, ma'am. Ma'am. Okay. Chapter number 7. So what we covered in last lecture. Training, types of training, Method of training. Methods of training. methods of training. ओके होता तर ट्रेनिंग मध्ये किती टाइप्सचे ट्रेनिंग आहेत 5. 5. so in the first is Educational training. Induction training. Induction training. इंडक्शन ट्रेनिंग ओके Vocational training. ओके फर्स्ट इंडक्शन ट्रेनिंग मध्ये काय असणार आहे इंडक्शन ट्रेनिंग कोणाला दिलं जातं Introduction to organization. Employee. ओके सो जे एम्प्लॉईज नवीन ऍड झाले त्यांच्यासाठी आहे ओके सो नेक्स्ट आहे सेकंड टाइप कोणता आहे Promotional training. 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 प्रमोशनल ट्रेनिंग व्हेरी गुड सो प्रमोशनल ट्रेनिंग मध्ये कोणासाठी आहे हे ट्रेनिंग Old employees. Old employee. ओके सो थर्ड आहे टाइप Refresher training. रिफ्रेश ओके रिफ्रेशर ट्रेनिंग मध्ये काय होतं काय केलं जातं अपडेटिंग नॉलेज दिलं Get जातं. knowledge. नॉलेज अपडेट केलं जातं ओके व्हेरी गुड सो फोर्थ टाइप आहे Job training. Job training. अँड फिफ्थ टाइप आहे Safety training. Safety training. ओके व्हेरी गुड नेक्स्ट आहे मेथड्स ऑफ ट्रेनिंग त्याच्यामध्ये मेन 2 टाइप्स येतात कोणते 2 टाइप्स येतात On the job On training. the job training and off the job training. ओके ऑन द जॉब ट्रेनिंग अँड ऑफ द जॉब ट्रेनिंग सो ऑन द जॉब मध्ये सब टाइप किती आहेत 8. 8. ओके व्हेरी गुड अँड ऑफ द जॉब ट्रेनिंग मध्ये 6. 6. 6. व्हेरी गुड सो नेक्स्ट बीट आहे कॉम्पन्सेशन टू द फार्मासिस्ट Okay, next आहे compensation to the pharmacist in that majority of the drug store find it difficulty to retain good employees. So आपल्याला माहिती आहे की एखादं ऑर्गनायझेशन असेल किंवा एखादं फार्मसी बिग फार्मास्युटिकल शॉप असेल फार्मसी शॉप असेल त्याच्यामध्ये चांगले एम्प्लॉई अपॉइंट करणं हे सगळ्यात डिफिकल्ट जॉब असतो सो जेव्हा पण आपण नवीन रिक्रुटमेंट करत असतो त्यावेळेस आपण व्हेरियस टेस्ट त्यांना जरी असाइन केल्या तरी त्यामधून त्यांचं रिअल नेचर किंवा त्यांचे ते किती पर्सेंट ऑनेस्ट आहेत हे समजणं खूप डिफिकल्टी आहे त्यामुळे त्यांचं स्किल कसं आहे आणि ते किती ऑनेस्ट आहे त्यांचं पर्सनल बिहेवियर ह्यांचा जर बॅलन्स असेल तरच ते गुड एम्प्लॉईज ठरतात सो हे गुड एम्प्लॉईज आपल्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये असणं किंवा आपल्या ऑर्गनायझेशन अंडर असणं किंवा अपॉइंट करणं हे सगळ्यात डिफिकल्टी रोल असतं सो त्याच्यासाठी आपण काय करतोय कॉम्पन्सेशन टू द फार्मासिस्ट आता हे जे फार्मासिस्ट आहेत किंवा न्यू एम्प्लॉईज आहेत त्यांना व्हेरियस स्कीम आपल्या ऑर्गनायझेशनच्या आपण एक्सप्लेन करतोय सो कॉम्पन्सेशन ही टर्म कशाच्या रिलेटेड आहे सो कॉम्पन्सेशन इट रिलेटेड टू द सॅलरी किंवा पेमेंटच्या रिलेटेड आहे जेणेकरून आपण त्यांना पेमेंट रिलेटेड व्हेरियस स्कीम आपण तिथे त्यांना सांगतो किंवा त्यांना स्कीम ज्या आहेत सॅलरी रिलेटेड त्या प्लॅन करतो आणि त्या सॅलरी वरती ते काय करतील त्यांचं वर्क आहे ते ऑनेस्टली किंवा चांगलं करतील जर समजा तुमची जी डिग्री आहे त्या डिग्री नुसार जर तुम्हाला पेमेंट जर मिळत असेल तर डेफिनेटली ते जे एम्प्लॉईज आहेत ते हायर डिग्री अचीव्ह करायला बघतील ऑल्सो त्यांचं नॉलेज अपडेट करायला बघतील आणि जेवढं जास्त नॉलेज जेवढं स्किल त्यांच्यामध्ये जास्त डेव्हलप असेल तेवढं काय होणार आहे ते वर्क पण इफेक्टिव्हली करतील
So that's why we are going to learn compensation to the pharmacist. So ह्याच्यामध्ये आपण बघणार आहेत की जे पण सॅलरी म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखादा डिग्री कोर्स कम्प्लीट करून ऍक्च्युअल जॉब मध्ये जाता वर्क करता त्यावेळेस तुमच्यासाठी कोणकोणत्या स्कीम असतील किंवा जे पण इंडस्ट्रियल पर्सन आहेत ते कोणते व्हेरियस स्कीम तुमच्यासाठी ठेवतात. तर ह्याच्यामध्ये कॉम्पन्सेशन मीन्स काय असणार आहे थोडक्यात सॅलरी. सॅलरी मध्ये इन्क्रिमेंट चा जो पार्ट आहे तो ह्यामध्ये येतो. So adequate compensation helps in retaining good employees and encourage them to work wholeheartedly. जर तुम्ही त्यांना कॉम्पन्सेशन दिलं व्यवस्थित जर त्यांना सॅलरी दिली ऍज पर देअर नीड अँड डिमांड तर ते काय करतील वर्क इफेक्टिव्हली करतील आणि स्वतः एनकरेज होऊन इंथुजियास्टिकली ते वर्क होईल. सो द कॉम्पन्सेशन इन्क्लूड सॅलरी अँड अदर बेनिफिट्स. सो आता हे कॉम्पन्सेशन अंडर काय येतं फक्त सॅलरी येते का सो सॅलरी सोबत अदर बेनिफिट्स पण येतात. सो कॉम्पन्सेशन म्हणजेच मनी रिलेटेड टर्म आहे ज्याच्यामध्ये बेनिफिट हे एम्प्लॉईजला काय आहे ही स्कीम एक्सप्लेन केली जाते. सो सॅलरी तर डेफिनेटली त्याच्या पोझिशन नुसार किंवा त्याच्या डिग्री नुसार त्याला सॅलरी असणार आहे प्लस त्याच्या ऍडिशनल त्याला काय बेनिफिट असतील जर तो आपल्या ऑर्गनायझेशन अंडर जॉईन झाला तर. सो सच ॲज अ हाऊस रेंट अलाउन्स फ्री रेसिडेंटल अकोमोडेशन city compensatory allowance, medical allowance, group insurance scheme, leave travel concession, bonus, traveling allowance and other supplementary retirement benefits. So ह्या सगळ्या टर्म्स कशा रिलेटेड येतात कॉम्पन्सेशन म्हणजे जर तो एम्प्लॉई जर चांगला वर्क केला आपल्या ऑर्गनायझेशन अंडर तर त्याला सॅलरी तर मंथली जी फिक्स सॅलरी आहे ती तर मिळणारच आहे. त्याच्यासोबत जसं की आपण ऐकतो की इंडस्ट्रीमध्ये पण जे पीपल वर्क करतात ते सांगतात की आम्हाला इंडस्ट्रीकडूनच ट्रॅव्हलिंग होतं किंवा विजिट होती अदर स्पॉटला. सो हे काय असतं हे कॉम्पन्सेशन असतं किंवा बोनस वगैरे त्यांना दिला जातो. ते जे काय एक्स्ट्रा वर्क करतात म्हणजे ज्यावेळेस त्यांना हॉलिडे असतो त्या दिवशी जरी त्यांनी वर्क केलं ऑफिस वर्क केलं तरी डेफिनेटली ते त्यांच्या सॅलरीमध्ये त्याचे पेमेंट ऍड होत आहेत. सो हे सगळं काय असणार आहे कॉम्पन्सेशन असणार आहे. ते जे वर्कर्स आहेत किंवा ते जे एम्प्लॉईज आहेत ते त्यांचं 100% वर्क करावं आणि त्या इंडस्ट्रीला त्यांचं बेस्ट द्यावं यासाठी त्यांना एनकरेज करण्यासाठी हे सगळं कॉम्पन्सेशन दिलं जातं. जर ते समजा त्यांचं जे म्हणजे ते लोकलाइट नसतील तर त्यांना काय केलं जातं एक कंपनीकडून हाऊस अलाउ केलं जातं किंवा आपण त्याला काय म्हणतो फ्री रेसिडेंटल अकोमोडेशन त्या जागी कंपनी तर्फेच त्यांना एक जागा किंवा हाऊस तिथं अलाउ केलं जातं राहण्यासाठी. किंवा जर हाऊसचं रेंट असेल जर समजा ते कंपनीच्या जागेमध्ये राहत नसतील अदर दुसरीकडे त्यांनी जर हाऊस घेतला असेल रेंट वरती तर त्यातला त्या रेंट मधला 50% किंवा 25% ती कंपनी अलाउ करत असते. जर ते हायर पोझिशनला असतील तर 100% सुद्धा कधी कधी कंपनी काय करते हाऊस रेंट काय करते त्यांना अलाउ करते. सो ते कंपनीकडून ते रेंट पे केलं जातं. नेक्स्ट आहे मेडिकल इन्शुरन्स त्यांना काढून दिलं जातं किंवा फॅमिलीसाठी व्हेरियस स्कीम अपॉइंट केल्या जातात की जर तुमच्या फॅमिली अंडर कोण पेशंट असेल तर त्यांचा 50% जो खर्च आहे तो कंपनी ती उचलते. सो वेगवेगळे अशा स्कीम आहेत की ज्या एम्प्लॉईज साठी ऍड केल्या जातात आणि हे सगळं कशासाठी केलं जातं फक्त एकच आहे की हे सगळ्या गोष्टी किंवा ह्या सगळ्या कॉम्पन्सेशन त्या एम्प्लॉईजला देण्यामागचं कारण एवढंच की ते स्वतः इन्करेज व्हावे आणि त्यांनी स्वतःच्या 100% त्या वर्क मध्ये द्यावं ह्याच्यासाठी हे सगळं केलं जातं. सो नेक्स्ट आहे in order to maintain the interest of an employee in his job the compensation plan may cover the following point. So आता जे पण स्कीम किंवा कॉम्पन्सेशन प्लॅन असतात त्याच्यामध्ये व्हेरियस पॉइंट आहेत की जे कव्हर झाले पाहिजे प्रत्येक स्कीम अंडर. सो हे आपल्याला बघायचे. सो इन दॅट इन ऑर्डर टू मेंटेन द इंटरेस्ट ऑफ एन एम्प्लॉईज इन हिज जॉब त्याच्या जॉब मध्ये त्याला इंटरेस्ट यावा त्यांनी वर्षानुवर्ष त्या कंपनी सोबत अलाइनमेंट त्यांनी ठेवावी आणि 100% वर्क करावं ऑनेस्टली वर्क करावं यासाठी वेगवेगळे स्कीम त्यांना अलाउ केले जातात कॉम्पन्सेशन किंवा इन्सेंटिव्ह त्यांना दिले जातात. सो त्याच्यामध्ये फॉलोइंग पॉइंट्स आहेत की जे कव्हर झाले पाहिजे. फर्स्ट इज adequacy sorry first is the adequacy in that the amount of a compensation should be in a proportion to responsibility of his job
and it should be sufficient to maintain responsible standard of living. So त्यांची जी डिग्री आहे, त्यांची जी क्वालिफिकेशन आहे किंवा त्यांचं जे स्किल आहे, त्या स्किलच्या बेसिसवरती त्यांना जेवढी पेमेंट नीड आहे किंवा सॅलरीची नीड आहे तेवढी अलाउ करणं हे फर्स्ट त्या प्लॅन मध्ये आलं पाहिजे. जसं की तुम्ही डी फार्म झाला, त्यानंतर जर तुम्ही जॉबला लागला तर तुमची स्टार्टिंग किती असेल ह्याची एक फिक्स तिथं एक अमाऊंट ठरलेली असते. त्यानंतर तुम्ही किती इफेक्टिव्हली वर्क करतात त्यानुसार तुमची पेमेंटची इन्क्रीमेंट होते. सो एक अडिक्वेन्सी असली पाहिजे, म्हणजे त्यांना जेवढी नीड आहे तेवढ्या तरी कमीत कमी त्यांच्यापर्यंत पेमेंट पोहोचली पाहिजे. the amount of a compensation should be in proportion to the responsibility of his job and it should be sufficient to maintain responsible standard of living. So त्याचे जे काय दिनचर्या आहे, दैनंदिन जे काय खर्च आहेत तेवढे तरी त्यांना त्या सॅलरी मधून कव्हर करता आले पाहिजे. The compensation given should be compatible with that of person employed in a similar job elsewhere. जरी तो हे इंडस्ट्री सोडून किंवा हे ऑर्गनायझेशन सोडून कुठे जरी त्याने दुसरीकडे जरी अपॉइंट झाला तरी कमीत कमी तेवढी तरी पेमेंट त्याला प्रत्येक जागेवरती मिळेल अशी तरी अमाऊंट असली पाहिजे. सो नॉट लेस अँड नॉट टू मच असं रेंज मध्ये तुम्हाला सॅलरी फिक्स करायची. त्यानंतर नेक्स्ट आहे सिम्प्लिसिटी. सो सिम्प्लिसिटी मध्ये जे काय आपण म्हणतो की अदर बेनिफिट्स पण आहेत जर त्यांनी आपल्या इथं वर्क केले तर. सो अदर बेनिफिट्स मध्ये वेगवेगळ्या स्कीम त्यांना सांगितल्या जातात, इन्शुरन्स वगैरे असतं. सो ह्या स्कीम कशा असल्या पाहिजे, सिम्पल असल्या पाहिजे, म्हणजे प्लॅन शुड बी सिम्पल. सो सिम्प्लिसिटी इन दॅट द कॉम्पन्सेशन प्लॅन, जो आता कॉम्पन्सेशनचा अदर बेनिफिटचा जो प्लॅन आहे शुड बी सिम्पल. कसा असला पाहिजे, सिम्पल असला पाहिजे आणि त्यांनी इझिली अंडरस्टँड त्यांना झाला पाहिजे. म्हणजे त्यांना स्कीम समजावून सांगितली तर काय झालं पाहिजे की त्यांना समजलं पाहिजे आणि त्याच्यावरती त्यांनी ऍक्शन घेतली पाहिजे. so that it can be easily understood by the employees. It is always easy to implement a simple compensation plan. जसं की आपण बघतो की व्हेरियस कंपनी जे आहे ते काय करते, बोनस पण बोनस देते. सो बोनस कधी मिळतो किंवा जर समजा एक थ्रू आउट इयर मध्ये त्यांनी एक जर लीव्ह काढली नाही तर कमीत कमी 10 to 12,000 त्यांना एक्स्ट्रा पेमेंट त्यांना तिथं मिळतं. सो ह्या ज्या स्कीम आहेत सो ह्या कशा आहेत, सिम्पल आहेत. एम्प्लॉईज पण सिम्पल अंडरस्टँड होतं की स्कीम काय आहे की एक पण लीव्ह काढायची नाही थ्रू आउट इयर, मग त्याच्यावरती त्यांना 10 किंवा 12,000 एक्स्ट्रा त्यांच्या ऍडिशनल ऍट द लास्ट ऑफ द इयर त्यांना पे केलं जातं. सो लाईकवाईज असे सिम्पल छोटे छोटे प्लॅन्स त्यांच्यासाठी असले पाहिजे. नेक्स्ट आहे the screen is visible. Yes, ma'am. Okay, so next आहे incentive. So intensive मध्ये the plan should stimulate the employees to find out the way and means to make a profitable drug sales over a long period of time. So जे काय सेल्समॅन असतील किंवा जे पण काही एम्प्लॉईज असतील त्यांच्यासाठी नेक्स्ट आहे इंटेन्सिव्ह किंवा इन्सेंटिव्ह. सो इन्सेंटिव्ह मध्ये काय येणार आहे, जसं की मी आता सांगितलं की ते प्लॅन कसा होता की इंटेन्सिव्ह प्लॅनच होता, ज्याच्यामध्ये एक पण लीव्ह नाही घेतली तर 10 to 12,000 एक्स्ट्रा त्यांना मिळते. तर हे कसं झालं, सॅलरी फिक्स जी आहे त्याच्यासोबत प्लस ऍडिशनल मनी आला, तो म्हणजे काय इन्सेंटिव्ह. जसं की एखादा जर प्रोजेक्ट असेल तर त्यांना सांगितलं जातं जर हे मोठं प्रोजेक्ट आहे ह्याच्यामध्ये जर तुम्ही चांगलं वर्क केलं तर डेफिनेटली तुम्हाला प्रमोशन होणार आहे किंवा तुमची जी सॅलरी आहे त्याच्यामध्ये थोडीफार इन्क्रीमेंट केली जाईल. तर हे सगळं काय झालं, इन्सेंटिव्ह प्लॅन झाले, ज्याच्यामध्ये लॉंग पिरियड साठी ते मनी पे केलं जातं बाय द इंडस्ट्री. तर जे काय आपलं प्रमोशन आहे जोपर्यंत आपण त्या इंडस्ट्रीमध्ये असतो, त्या ऑर्गनायझेशन अंडर असतो तोपर्यंत ते आपल्याला पे करतात. सो इंटेन्सिव्ह पण तसेच आहे की जेवढं तुम्ही जास्ती वर्क करतात त्याच्यावरती तुम्हाला एक्स्ट्रा सॅलरी सोडून एक्स्ट्रा मनी तुम्ही कलेक्ट करू शकता. असे प्लॅन्स तिथं एम्प्लॉईजला एक्सप्लेन केले जातात. नेक्स्ट आहे प्रपोर्शनेट अवॉर्ड. सो इन दॅट जे एम्प्लॉईज आहेत जे रेग्युलरली गुड वर्क करतायत, वेगवेगळ्या प्रोजेक्ट मध्ये स्वतःचं स्किल दाखवतायत किंवा त्यांचं तेवढं नॉलेज आणि स्किल आहे त्यांच्याकडे, त्यांच्यासाठी अवॉर्ड असाइन केले जातात. तर जसं की आपण म्हणतो एम्प्लॉई ऑफ द इयर,
असे जे काही अवॉर्ड्स असतात ते अवॉर्ड्स वेगवेगळ्या टास्क अंडर जर त्यांचा परफॉर्मन्स चेक केला जातो आणि परफॉर्मन्स चांगला असेल तर त्यांना वेगवेगळे अवॉर्ड किंवा वाउचर पण तिथे दिले जातात. फ्री तिथं ट्रॅव्हलिंग वगैरे त्यांना असाइन केलं जातं. इंडस्ट्रीचं एखादी इंडस्ट्री अंडर त्यांना एखादी टूर वगैरे दिली जाते. सो हे काय झालं प्रपोर्शनेट अवॉर्ड. द प्लॅन आर फ्रेम्ड इन अ सच अ वे दॅट द पे ऑफ द एम्प्लॉई शुड बी proportionate to the value of a sales made by him. जर सेल्स पॅड असेल तर जर त्यांना स्पेसिफिक टार्गेट दिलं असेल आणि ते टार्गेट सोडून म्हणजे ते टार्गेट कम्प्लीट करून अजून एक्स्ट्रा जर वर्क त्यांनी केलं तर डेफिनेटली त्यांना अवॉर्ड देणं गरजेचं आहे. सो त्या स्पेसिफिक पिरियडसाठी मग ते काय करतात वेगवेगळा टूर त्यांना दिलं अलाउ केल्या जातात किंवा ऍडिशनल मनी तिथं त्यांना पे केली जाते विथ अवॉर्ड. सो वेगवेगळे अवॉर्ड देऊन त्यांना एनकरेज केलं जातं. नेक्स्ट आहे द सेल्समॅन हु इज डुईंग बेटर जॉब दॅन हिज फॉलो सेल्समॅन must be given a great reward. Thus good sales effort should be suitably compensated. So हे जे कॉम्पेन्सेट आहे सो हे सॅटिस्फॅक्शन एक त्यांना पण मिळतं. त्यांनी जे एवढं हार्डवर्क करतायत तर त्या हार्डवर्कचं कुठंतरी जर अवॉर्ड दिलं किंवा इन्सेंटिव्ह दिलं कॉम्पन्सेशन जर तुम्ही दिलं तर त्या वर्क केलेल्या वर्कचं सॅटिस्फॅक्शन पण त्या एम्प्लॉईला मिळतं. ऑल्सो त्यांच्याकडे बघून अदर पण एनकरेज होतात की आपण पण आपलं 100% दिलं तर डेफिनेटली हे बेनिफिट्स आपल्याला कंपनीकडून मिळू शकतात. असं करून एनकरेजमेंटसाठी हे सगळे प्लॅन आहेत की ते प्रत्येक स्कीम अंडर हे आले पाहिजे. नेक्स्ट आहे फ्लेक्झिबिलिटी. द प्लॅन शुड बी फ्लेक्झिबल इनफ टू ऑपरेट effectively throughout the year. Moreover, it should be responsibly adjustable to meet the normal variation which occur in the course of the business. त्याच्यामध्ये काय सांगितलंय फ्लेक्झिबल असलं पाहिजे प्लॅन. सो प्रत्येक इयरला तुम्ही वेगवेगळे टास्क देऊ शकता किंवा तोच टास्क तुम्ही वर्षानुवर्ष तो ठेवू शकता. तो प्लॅन तुम्ही असाइन करू शकता. सो फ्लेक्झिबिलिटी मध्ये सांगितलेलं आहे की ते जे पण तुम्ही स्कीम सांगताय त्यांना ते फ्लेक्झिबल असले पाहिजे. सो असं वर्क नाही द्यायचं की त्यांनी कधीच कम्प्लीट करू शकत नाही. सो टास्क पण कसा असला पाहिजे एक सर्टन पिरियड नंतर त्यांचा तो टास्क कम्प्लीट झाला पाहिजे. सो अशा वेळी ते फ्लेक्झिबल असा टास्क तिथे त्यांना किंवा प्लॅन त्यांना सांगितला पाहिजे आणि तो थ्रूआउट इयर इफेक्टिव्हली वर्क झाला पाहिजे. सो आता प्लॅन स्टार्ट केलाय आणि 1 मंथ मध्ये त्याचं कोऑर्डिनेशन नीट नसल्यामुळे तो प्लॅन फेल झालाय असं व्हायला नको. सो दॅर शुड बी अ प्लॅन शुड बी अ फ्लेक्झिबल अँड जे कोण कोऑर्डिनेट करताय त्यांनी पण व्यवस्थित तो टास्क असाइन केला पाहिजे. सो दिस इज द लास्ट so this is the flexibility. So next आहे प्रमोशन अँड युनिफॉर्म अर्निंग. हे 2 बीट आहेत की जे लास्ट येतात कॉम्पन्सेशन मध्ये कॉम्पन्सेशन टू द फार्मसी. सो नेक्स्ट आहे प्रमोशन. सो प्रमोशन मध्ये provision should be made in the compensation plan to provide promotion in a pay and reward for a continuous long and devoted service of an employee. A periodical increment should be given to the employee to compensate his long service. जो एम्प्लॉईज आहे न्यूली जॉईन झालेला त्यांनी खूप वर्ष त्याच ऑर्गनायझेशन अंडर काम करावं वर्क करावं आणि इफेक्टिव्हली वर्क करावं यासाठी त्यांचं प्रमोशन करणं पण गरजेचं आहे. सो त्यांना हे पण स्कीम सांगितली पाहिजे की जर तुम्ही 3 वर्ष कंटिन्युअसली आमच्या ऑर्गनायझेशन अंडर वर्क केलं किंवा 2 इयर्स वर्क केलं तर डेफिनेटली तुमचं प्रमोशन होणार आहे. तुम्ही आफ्टर 3 or 2 इयर्स नंतर तुम्ही हायर पोस्ट अचीव करणार आहे. जेवढी हायर पोस्ट तेवढं पेमेंट पण कसं असेल हायर असेल. सो सॅलरी पण जास्ती असेल. सो इन्क्रिमेंट जो प्लॅन आहेत ते इथं केले पाहिजे. सो आता नुसतं त्यांना इन्क्रिमेंटचे प्लॅन सांगून उपयोग आहे का त्याच्यासोबत सुटेबल असं तुम्हाला व्हेरियस कॉन्फरन्स सेमिनार किंवा लेक्चर्स तिथं असाइन करावे लागतील किंवा व्हेरियस ट्रेनिंग प्रोग्राम की हायर पोस्ट कशी अचीव केली पाहिजे त्याच्यासाठी क्रायटेरिया काय असतं. तर त्याच्यासाठी प्रिव्हियस किंवा जसं आपण हायर डिग्री घेण्यासाठी त्याच्या आधी एंट्री हायर डिग्री मध्ये करण्याआधी जसं व्हेरियस एक्झाम देतो तसं काय आहे का व्हेरियस अजून कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला कराव्या लागतात एक्स्ट्रा अशा कराव्या लागतात एक्स्ट्रा स्किल आपल्याला डेव्हलप कराव्या लागतात सर्टिफिकेट्स असावे लागतात हे सगळं त्यांना सांगितलं पाहिजे. म्हणजे नुसतं प्रमोशनचा प्लॅन सांगून उपयोग नाही. इम्प्लिमेंटेशन कधी होईल ज्यावेळेस तुम्ही त्यांना सुटेबल असं ट्रेनिंग असाइन करता त्यावेळेस.
सो एव्हरी 2 इयर किंवा 3 इयरनी त्यांचं प्रमोशन पिरियड तिथं काढणं, इन्क्रीमेंट करणं त्यांच्या सॅलरी मध्ये, हे पण त्या स्कीम अंडर आलं पाहिजे. नेक्स्ट आहे युनिफॉर्म अर्निंग. सो द प्लॅन शुड बी एबल द employee to earn a reasonable uniform income each month. It is difficult for a man to adjust his standard of living if there is any variation in his monthly income. सो जसं आपण बघतो, आपण ज्यावेळेस जॉब करत असतो त्यावेळेस एक फिक्स पेमेंट आपल्याला सांगितली जाते, ते की आपल्याला मंथली दिलं जातं. जर त्या पेमेंट मध्ये जर समजा व्हॅरिएशन यायला लागलं, तर फर्स्टला सांगितलं की तुम्हाला 10,000 मिळणार आहे, त्यानंतर जर जसं तुमचं वर्क असेल त्यानुसार तुम्हाला पेमेंट काढली जाईल, असं जर जॉब मध्ये लागल्यानंतर जर सांगितलं, तर डेफिनेटली तिथं काय होणार आहे, डिफिकल्टी येणार आहे. तर जे काय त्यांचं डेली रुटीन आहे त्याच्यासाठी येणार जे काय त्यांचं सो तिथे त्यांचं जे काही खर्च होणार आहे, सो जे काय ते परचेस करणार आहेत त्याच्यासाठी डेफिनेटली त्यांना मनी पे करावा लागणार आहे. त्यांचा स्टेईंगचा, त्यांचा डेली लंच अँड डिनरचा जो खर्च आहे तो त्यांना त्या सॅलरी मधून काढावा लागणार आहे. जर तुम्ही फिक्स अशी एखादी पेमेंट जर त्यांना नाही सांगितली किंवा नाही दिली, तर हे सगळ्या गोष्टी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजे राहण्याच्या त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ते ऍडजस्ट करताना त्यांना डिफिकल्टी येणार आहे. त्यामुळं प्रत्येक एम्प्लॉयला एक युनिफॉर्म अर्निंग द्यायचं, भलेही त्यांनी एक्स्ट्रा कोणत्या स्कीम मध्ये पार्ट नाही का करेनात, तर पण त्यांना एक फिक्स अशी अमाऊंट सांगायची की एवढी मंथली तुम्ही जर डेली वर्क केलं तर एवढं तुम्हाला फिक्स अमाऊंट तर मिळेलच. सो ह्याच्यासोबत अदर पण त्यांना बेनिफिट सांगायचे, जसे की प्रिव्हियसली आपण डिस्कस केले ह्या पॉइंट अंडर. सो दिस इज द लास्ट पॉइंट ऑफ दिस चॅप्टर, कॉम्पन्सेशन टू द फार्मासिस्ट. सो कळलाय का हा बीट, कॉम्पन्सेशन टू द फार्मासिस्ट? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, काय आहे कॉम्पन्सेशन म्हणजे? कॉम्पन्सेशन म्हणजे काय आहे? Salary or payment. सॅलरी और पेमेंट. सो एका स्टुडंटला समजलंय का अदर? Yes, ma'am. समज. काय आहे एक्सप्लेन करा, कॉम्पन्सेशन काय आहे? सांगा फास्ट, काय तुम्हाला नावं घेतल्यावरती सांगणार आहेत? एकच स्टुडंट आहे का की लेक्चर अटेंड करतोय? बाकीचे? ओके, रोल नंबर 39 आहेत का प्रेझेंट? रोल नंबर 39. Yes, ma'am. हा, काय बघितलं मॅडम आजच्या लेक्चर मध्ये? Combination of the pharmacist. काय? Appointment. रिपीट करा, काय म्हणलं तुम्ही? Combination of the pharmacist हा पॉइंट बघितला, त्यामध्ये कॉम्बिनेशन हे बरोबर आहे का प्रोनाउन्सिएशन? करेक्ट आहे का प्रोनाउन्सिएशन मॅडम? ओके, नेक्स्ट रोल नंबर 8 आहेत का? रोल नंबर 8 जे स्टुडंट आन्सर देणार नाही त्यांची अब्सेंटी मानली जाईल, त्यासाठी स्पीक फास्ट. येस मॅम. हा मॅडम, कोणता पॉइंट बघतोय आपण? प्रमोशन. प्रमोशनचा. कशामध्ये येतं प्रमोशन? मॅम मी ना अंगणवाडीमध्ये आमच्या पोरांना, लहान मुलांच्या लस आले, तिथं आले. मॅडम इन्फॉर्म करायचं असतं, असं क्वेश्चन विचारल्यावर इन्फॉर्म करतात का? आधी इन्फॉर्म करायला काय होतं? मॅम जास्त जाता आलेली, माघारी येणार आहे लगेच.
Okay, roll number 28. Yes, ma'am. कोणता पॉइंट आहे मॅडम? Compensation to the pharmacist. Okay, what is mean by compensation? सांगा fast. Promotion and salary. Okay, next roll number 70. Yes, madam. काय काय येतं कॉम्पन्सेशन मध्ये? Salary and other benefits. अदर बेनिफिट्स मध्ये काय काय येतं? House rent and medical allowance, group of insurance हा and travel bonus and ओके, रोल नंबर 66. नेक्स्ट रोल नंबर 66 आहेत का? रोल नंबर 66. ओके, absent. नेक्स्ट रोल नंबर 62. रोल नंबर 62. Yes, ma'am. हा सर, काय काय आलं पाहिजे कॉम्पन्सेशन प्लॅन मध्ये? कोणते बीट आले पाहिजे? Point का? हा Medical allowance and group insurance and travels concession and bonus. हे सगळे काय झाले? अदर बेनिफिट्स मध्ये आलेले स्कीम आहेत. त्या स्कीम मध्ये कोणते पॉइंट आहेत की ते कव्हर झालेच पाहिजे असे आपण डिस्कस केले होते. Simplicity, हा incentive and दोनच माहिती. बाकीच्या वेळेस काय झोपला होतात का सर? दोनच कस काय माहिती? Flexibility. हा कुठे लक्ष होतं? नेक्स्ट रोल नंबर 55. रोल नंबर 55 आहेत का प्रेझेंट? रोल नंबर 55. ओके, रोल नंबर 58. रोल नंबर 58. Unmute yourself. ओके, absent. नेक्स्ट आहे रोल नंबर 60. आहेत का प्रेझेंट? रोल नंबर 60. वॉइस येते का सगळ्यांना? Yes, ma'am. ओके, सो जे रोल नंबर अनम्यूट करून आन्सर देणार नाही त्यांची ऍब्सेंटी मानली जाईल आणि विदाउट परमिशन परत माझ्या लेक्चरला बसायचं नाही, इन सुद्धा करायचं नाही. सो तुमच्या सीसीची आणि प्रिन्सिपल सरांची परमिशन घेऊनच बसायचं आहे. रोल नंबर 66, 55, 58, 60. सो नेक्स्ट आहे रोल नंबर 10. Yes, ma'am. मॅडम काय बघितलं आजच्या लेक्चरला? Compensation to the pharmacist. कॉम्पेन्टेशन हेच आहे का प्रोनाउन्सिएशन?
काय आहे कॉम्पेन्सेशन? Compensation, ma'am. हा काय आहे? Compensation मध्ये include salary, हा अजून other benefit आणि medical allowance, bonus आणि traveling allowance. ओके. सो नेक्स्ट एक्सप्लेन करा मॅडम तुम्ही फ्लेक्झिबिलिटी. फ्लेक्झिबिलिटी बीट हा एक्सप्लेन करा, काय येतं त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन? येते का मॅडम? ते should be flexible आहेत to operate effectively year मध्ये. ओके. नेक्स्ट रोल नंबर 40. 14. Yes, ma'am. Okay. Explain the proportionate award. The plans are framed in such a way that the pay of the employee should be proportionate to the volume of sales made by him. ओल्ड लँग्वेज मध्ये एक्सप्लेन करा. रीड नका करू. मीनिंग काय आहे सांगा. मीनिंग रीड करायला तर मला पण येतं मॅडम. मीनिंग पाहिजे त्याचं. येते का? येस ऑर नो? No, ma'am. नो. लक्ष कुठं होतं मॅडम? रोल नंबर 35. Yes, ma'am. मॅडम एक्सप्लेन करा प्रपोर्शनेट अवॉर्ड. Speak fast, madam. Unmute yourself. Roll number 35. Yes, ma'am. Speak fast. Explain. No, ma'am. कुठे लक्ष होतं मॅडम? तासभर झालं का कीर्तन ऐकल्यासारखं ऐकतात का तुम्ही सगळे? तुम्हाला नको असेल स्टडी तर तुम्ही सांगा. लेक्चर DSBM चे होणार नाहीत. स्वतः रीड करायचं, सेल्फ स्टडी करायचं आणि एक्झाम द्यायची. चालतंय का? लेक्चर मध्ये जर लक्ष नसेल, फॉर्मॅलिटी म्हणून जर तुम्ही इन होत असाल तर आपण इथून पुढे DSBM चे लेक्चर घ्यायलाच नको. तुम्ही सगळे हुशार आहात, स्टुडियस पर्सन आहात, त्यामुळे तुम्ही सेल्फ स्टडी करून पास होऊ शकता. इट इज राईट. ओके. उद्यापासून आपण DSBM चे लेक्चर तुमचं होणार नाहीये. तुम्हाला सगळ्यांना सगळं येते, त्यासाठी आपण इथून पुढचे लेक्चर आहे ते कॅन्सल करू. तुमचे तुम्ही सेल्फ स्टडी करायच्या, नोट्स काढायच्या आणि एक्झाम द्यायची. फक्त टेस्ट असाइन केल्या जातील माझ्या लेक्चरला. उद्याच्या लेक्चरला कोणत्या बीट वरती टेस्ट ठेवायची सांगा फास्ट. नको लेक्चर घ्यायला, पुढचं पोर्शन नाही कव्हर करायचं. सांगा लवकर कोणत्या चॅप्टर वरती ठेवायची. घ्या मॅम लेक्चर. लेक्चर घ्या लेक्चर घ्या मॅम.
लक्ष नसेल तर कशासाठी घ्यायचंय? हे सगळं माझ्यासाठी सुरू आहे का? हे ऑलरेडी माझं झालेलं आहे शिकून. किती स्टुडंटचे रोल कॉल आता अनाउन्स केले? एकाला सुद्धा नीट सांगता येत नाही. कोण व्यवस्थित एक्सप्लेन करेल हा बीट? विलिंगली कोण सांगेल हे सगळं? आता एकदम छोटा बीट आहे, त्याच्यामध्ये जास्त काय किचकट असं पण कॉम्प्लिकेटेड वर्ड्स पण नाहीयेत, सिम्पल वर्ड्स मध्ये सांगितलेलं आहे. तुमच्यापैकी एकाने जर एक्सप्लेन केलं तर आपण पुढे लेक्चर घेऊयात, नाहीतर टेस्ट असाइन करणार आहे. दररोज एका बीट वरती असेल किंवा एका चॅप्टर वरती असेल, असं आपण रेग्युलरली टेस्ट घेत जाऊ इथून पुढे. इथून पुढे तर अकाउंटन्सी पार्ट स्टार्ट होतो. तो किती डिफिकल्ट आहे, काय आहे, तुम्हाला ते ज्यावेळेस तुम्ही बुक उघडून बघताल त्यावेळेस समजेल. मी 5 मिनिट वेट करणार आहे. कोण जर विलिंगली स्वतःहून हा बीट एक्सप्लेन करत असेल, मग 70 स्टुडंट 70 स्टुडंट पैकी एकाने जरी केलं तरी पुढे लेक्चर होतील, नाहीतर टेस्ट असाइन केले जातील. प्रोपोर्शनल अवॉर्ड मध्ये ना मॅडम जे सेल्समन असतात त्यांच्या टार्गेट पेक्षा बेटर जर त्यांनी सेलिंग केलं तर त्यामुळे त्यांना अवॉर्ड दिला पाहिजे, हे असं असतं. ओके. जॉब देन फॉलो सेल्समॅन मस्ट बी ग्रेटर रिवॉर्ड केलं जातं. ओके. अदर स्टुडंट, ॲडिक्वेन्सी म्हणजे काय आहे? ॲडिक्वेन्सी मध्ये काय येतं? Should be promotion to the responsibility of his jobs, and it should be sufficient to maintain a responsible standard of living. ओके. नेक्स्ट सिम्प्लिसिटी मध्ये Compensation plan should be simple. अंडरस्टूड होण्यासाठी. ओके. By the employee. अंडरस्टूड बाय द एम्प्लॉईज. ओके. सो नेक्स्ट इन्सेंटिव्ह मध्ये Profitable drug sale. ओके. नेक्स्ट प्रमोशन मध्ये काय आहे? स्क्रीन वरती आहे प्रमोशन आणि युनिफॉर्म अर्निंग. सो प्रमोशन मध्ये काय येतं? प्रमोशन मध्ये काय येतं? एम्प्लॉईची इन्क्रीमेंट केली जाते. इन्क्रीमेंट दिली पाहिजे. लॉंग सर्व्हिस असलेल्या एम्प्लॉईची इन्क्रीमेंट. ओके. आणि युनिफॉर्म अर्निंग मध्ये युनिफॉर्म पे केलं पाहिजे एम्प्लॉयला विदाउट व्हेरिएशन इन द इन्कम मंथली. ओके. गुड. सो इथं तुमचा चॅप्टर नंबर 7 जो आहे तो कम्प्लीट होतोय, बीट कम्प्लीट होतोय. त्यानंतर नेक्स्ट लेक्चर पासून आपण नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करूया, बँकिंग अँड फायनान्स. सो बँकिंग अँड फायनान्स आणि चॅप्टर नंबर 9 जो आहे इंट्रोडक्शन टू अकाउंटन्सी. त्यानंतर चॅप्टर नंबर 10 आहे अकाउंटिंग कन्सेप्ट अँड कन्व्हेन्शन. हे जे आहे ते खूप छोटे छोटे चॅप्टर्स आहेत. पूर्ण DSBM मधून जर सगळ्यात मोठं आणि ज्याच्यावरती फ्रिक्वेंटली क्वेश्चन विचारले जातात असा चॅप्टर असेल तर तो आहे चॅप्टर नंबर 12. तर चॅप्टर नंबर जो 12 आहे, सॉरी चॅप्टर नंबर 11 आहे रेकॉर्डिंग ऑफ द ट्रान्झॅक्शन. हे खूप मोठं आणि इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. सो इथून पुढं चॅप्टर नंबर 8 हा कम्प्लीट झाल्यानंतर
9 पासून जो पण पुढचा पार्ट आहे तो अकाउंटन्सीचा पार्ट आहे. त्याच्यामध्ये व्हेरियस टर्मिनॉलॉजीज यूज केलेल्या आहेत की जे आपल्याला अजून माहिती नाहीये. जे बँकेमध्ये जॉब करतात किंवा ज्यांचं कॉमर्स मधून ज्यांचं झालेलं आहे त्यांना बरेच ह्यामधला पार्ट माहित असतो. सो इथून पुढचा जो अकाउंटन्सी पार्ट आहे त्याच्यामध्ये सिमिलर नेचरच्या टर्मिनॉलॉजीजला तुम्हाला फेस करावं लागतं. ऑल्सो कॅल्क्युलेटरी पण पार्ट इन्क्लूड होतो. सो नेक्स्ट लेक्चरला आपण बँकिंग अँड फायनान्स हे स्टार्ट करूयात. आजच्या लेक्चरला आपण चॅप्टर नंबर जो 7 आहे तो कम्प्लीट केला. ह्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? No, ma'am. नो मॅम. No, ma'am. ओके, वी विल स्टॉप हिअर. स्टडी स्टार्ट करा. आज कोणाचं टेस्ट आहे का? No, ma'am. PNT. Yes, ma'am. Segment છે. पीएनटी. ओके. किती वाजता सांगितले पीएनटीची टेस्ट? Practical. Practical नंतर. प्रॅक्टिकल नंतर. ओके, आपली जी चॅप्टर नंबर 3 ची जी टेस्ट आहे ती होत नाहीये. सो रिझन सम स्पेसिफिक रिझन मुळे ते काय पुढे जात नाहीये शेड्यूल. सो ती कधी ठेवायची? उद्या. Ma'am, उद्या. उद्या ठेवा. उद्या ठेव मॅम. ओके. Okay, tomorrow I will assign the test. So 2 PM to 3 PM 1 hour ची टेस्ट असाइन केली जाईल. 2 वाजता शार्पली मी ह्यावेळेस न स्किप करता तुम्हाला टेस्ट असाइन केली जाईल गुगल क्लासरूम वरती. आणि ऑल्सो तुम्हाला ग्रुप वरती मेसेज पण येईल टेस्ट असाइन झालेला. चॅप्टर नंबर 3 चं प्रिपरेशन करा. त्यानंतर असंच एके दिवशी आपण चॅप्टर नंबर 4 किंवा असं एक एक चॅप्टर वाईज टेस्ट असाइन करूया. Then we will stop here. Thank you for your patience.